31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश. महाराष्ट्रावर वाढला कर्जाचा बोजा. आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातच सरकारने 24,000 कोटींचं कर्ज घेतलं. वर्षाअखेर कर्जाचा आकडा 9,32,242 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज. वाढत्या कर्जावरून विरोधकांचं टीकास्त्र. महाराष्ट्रात मोठी आर्थिक लूट सुरू. संजय राऊतांची टीका. तर महाराष्ट्रासारखं राज्य कर्जबाजारी होण्याला महायुती सरकार जबाबदार. नाना पटोलेंचा घणाघात. कर्ज काढून दिवाळी करण्याचा सरकारचा कारभार. देवाभाऊंच्या नावानं कोट्यवधींची जाहिरात. त्यांचे पंचनामे कोण करणार? उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल. भाजपाचं देशभक्तीचं ढोंग उघडं पडलं. पाकिस्तानसोबत खेळलो नसतो तर काय फरक पडला असता? जय शहांच्या हट्टापायी पाकसोबत क्रिकेट खेळले. उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या शाखा प्रमुखांची उद्या शिवसेना भवनात बैठक. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना करणार मार्गदर्शन. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात भाजपाचा विजय संकल्प मेळावा. मेळाव्यातून भाजपा मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडणार मेळावा. मंत्री बावनकुळेंच्या अध्यक्षतेत ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक. जात प्रमाणपत्र देताना योग्य ती काळजी घेणार. बावनकुळेंचं आश्वासन. ओबीसींना तरतुदीनुसार निधी मिळण्याबाबत चर्चा झाल्याचीही माहिती. पंतप्रधान मोदींचा उद्या 75वा वाढदिवस. मुख्यमंत्र्यांकडून वाढदिवसानिमित्त माय मोदी स्टोरी अशी पोस्ट शेअर. व्हिडिओमधून मोदींसोबतच्या आठवणींना दिला उजाळा. जालन्यात आमदार अर्जुन खोतकरांसमोरच 2 गटात हाणामारी. वाद मिटवण्यासाठी पोहोचलेल्या खोतकरांनीच एकाच्या कानशिलात लगावली. सरकारचा थिंक टँक असलेल्या मित्राच्या सल्लागारपदी अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया. अनिशजींचं आर्थिक विकासात मार्गदर्शन लाभणार. रोहित पवारांचं खोचक ट्विट. तर यासाठी कुठलेही पैसे घेणार नसल्याचा अंजली दमानिया यांचा खुलासा. राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांचा राजीनामा. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची माहिती. मात्र सरकारच्या विनंतीमुळे जानेवारीपर्यंत काम पाहण्यास सराफ यांचा होकार.